कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या या भूमिकेचं शरद पवारांनी समर्थनही केलेलं आहे। निवडणुकीनंतर कोण फायद्याचा ठरेल त्यानुसार राष्ट्रवादीनं विलास उंडाळकरांना पाठिंबा दिला असल्याचं पवार म्हणालेले आहेत। असं आहे की कुठं आम्हाला कोण मदत करेल उद्या त्याचा विचार करतो। जर त्या ठिकाणचा अपक्ष उमेदवार उद्या जर कळत नकळत आम्हाला मदत करणारा असेल तर आम्ही आमचा का विचार करू। आता असं आहे की ते अपक्ष उमेदवार आहेत ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून आले किंवा काँग्रेसच्या तिकिटावर आले होते। काँग्रेसचे अध्यक्ष मी होतो, काँग्रेसच्या तिकिटावर आलेले होते। नंतर ते काँग्रेसच्या वतीने उभे राहिले अनेकदा, पण त्यांची एंट्री जी झाली ती एंट्री आमच्या पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे। तर काहीतरी जवळीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही।